मतदारांना कळेल. मागच्या वेळेला स्मिताताईंना पहिल्या यादीमध्ये तिकीट दिलं, पहिल्या यादीमध्ये दिलं, नाव जाहीर झालं, मिरवणूक काढली, फॉर्म भरला, 8 दिवस प्रचार केला, मेळावे घेतले, बोर्ड लावले, होल्डिंग लावले, पॉम्पलेट वाटले गावात जाऊन. शेवटच्या दिवशी रात्री 1 वाजता तिकीट कापलं गेलं. स्मिताताई कशा आवडून बसल्या का? 1-2 दिवस थोडा वाटला, रडल्या की मला असं काय नव्हतं, मला आधी द्यायचं नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले, कामाला लागले, गाडीमध्ये बसले, चला प्रचाराला पुढे जायचं म्हणून. यांनी पक्ष बदलला का? ते पक्ष सोडून गेले. तुम्हाला असं काय झालं असतं तिकीट दिलं की पक्ष सोडून द्यायचं, आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं. माझा मित्र चाललं दोघांचं, हा काय बलिदान, माझ्यासाठी बलिदान केलं, याच्यासाठी बलिदान केलं. अरे म्हटलं बलिदान नाही केलं, तुला बळीचा बकरा केला. ते मित्रप्रेम नाहीये. निवडून यासारखी परिस्थिती असती तर यांनीच तिकीट घेतलं असतं. पण यांना माहित आहे आता 5 लाखाचं मोजायचे, लीड 5 लाखाच्या वर द्यायचं. आपल्याला सक्रिय काय आमच्या बरोबर कर्तृत्व आहे का? तुमचं काहीच नाही. तुम्ही काहीच केलं नाही पक्षासाठी. तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू? तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभ्या आहात, खंबीरपणे उभ्या आहात, आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होतोय, आमचं आगेपुढे होतोय. त्याचे खाऊन येणार आहे आम्हाला. हा पक्ष कार्यकर्त्याच्या भरोशावर जाणार आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये हे आवाज जाऊ देऊ नका की आमच्या भरोशावर आहे, आम्ही कुठे उभाटा फकुटा कुठे जाऊन आम्हाला नको निवडून देतील. असं नाहीये. ते उभाटाचा कसा फकुटा उडेल ते बघा तुम्ही. आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय? मागच्या काळामध्ये जे म्हणत होते, मी म्हणत होते की माझ्या भरोशावर भाजप, मी म्हणजे भाजप, माझ्याशिवाय काहीच नाही. झाले ना बाजूला 5 वर्षापूर्वी. त्यांचं काय राहिलं? काहीच राहिलं नाही मित्र. दूध संघ गेला, बँक गेली, गावातली ग्रामपंचायत गेली, तालुक्याची नगरपालिका बी गेली, आमदार गेली, तिकडे पटले. काय राहिलं? त्याच्यामुळे हावभाव बरोबर आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे. पक्षामुळे तुम्ही आहात, पक्षामुळे आम्ही आहोत. मोठमोठे म्हणणारे नेते आज कुठे जाऊन म्हणजे तपेव लागून गेलेले आहेत. त्यांना पण विचारायला तयार नाही. त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे? तुम्ही तर कुठेच काय नाही. तुम्ही तर आला 10 वर्ष झाले, पदाधिकारी झाले, तुम्ही आम्हाला शिकवतात. आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यक्रम तुमच्या सोबत आहे ना, तोपर्यंत तुम्ही मोठे आहात. पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुम्ही मोठे आहात. तुम्हाला वाटलं की मी कुठेही जाईल, दोघी भाऊ आम्ही, तू घे याच्या खात्यावर तुम्ही लावली करतो नाही. एवढं तुमचं काम होतं, तुम्ही उभे राहिले असते ना. तुम्हाला सगळ्या मतदारसंघ होतो लोकसभेचा. तुम्ही का मागे सरला? लोकसभामध्ये मी 10 मध्ये 1 आहे, एवढं बोललो, एवढे भाषण केले, एवढे प्रश्न विचारले, एवढे कामं केले, तुम्ही का नाही उभे राहिले? माझा प्रश्न हा आहे. आपण उभे राहायचं होतं कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात, पण ते केलं नाही आपण. पण मित्र, या भानगडीमध्ये आपल्याला जायचं नाही. त्यांना त्यांची जागा दिसेल. आता अमोल या ठिकाणी त्याच्या नावाचं, तिकडे अमोल जावळेच्या नावाचं, त्याच्या नावाचं, अमोल नावाचं काय चाललंय गडबड आमच्याकडे समजत नाही सध्या. अमोल जावळे तिकडे तिकीट घेणार. अमोल जावळे म्हणे, भाऊ आमच्या रक्तात नाही, मी हरिभाऊ गावडेचा मुलगा आहे. हरिभाऊ गावडे 2 वेळा आमदार होते, 2 वेळा खासदार होते, 4-5 टर्म आमच्या सोबत होते. हरिभाऊचं तिकीट असं झालं नाही, शेवटच्या दिवशी कापलं गेलं. खडसे साहेबांनी खूप आग्रह धरला की नाही माझ्या घराला तिकीट पाहिजे, माझ्या घरात तिकीट पाहिजे. खूप वाद झाले. शेवटी मला मुंडे साहेब वगैरे खूप यांनी मला आग्रह केला की नको असं नको, जाऊ दे हरिभाऊला पण आमदार करू. आणि त्यानंतर ते तिकीट आम्ही बदलवलं. शेवटच्या दिवशी बदल हरिभाऊचं तिकीट झालं. पहिल्या यादी झालेलं होतं ना, प्रचाराची सुरुवात होती, मेळावे झाले होते, तिकीट बदलवलं. हरिभाऊनी पक्ष नाही बदलवला, आपल्या निष्ठा नाही बदलवल्या. दुसऱ्या दिवशी कामाला लागले, तिसऱ्या दिवशी कामाला लागले. चला ठीक आहे, नाही तर नाही. कार्यकर्ता एकत्र होते, सगळ्यांची मनधरणी केली, चिडले त्यांच्यावर. आपण कुठल्या पक्षाचे आहोत? आपण कुठल्या संघटनेचे लोक आहोत? त्यांच्या मनामध्ये आला नाही की मी पक्ष बदलावा. त्यांनाही निरोप केले, आमच्याकडे उभे राहा. नाही केलं त्यांनी असं. आमदारकीला उभे राहिले, तिथे पडले. कसे पडले काय आपला विचारू नका. तिथे घातच झाला तिकडून. पण त्याने ते मनावर घेतलं नाही, जायचं नाही. आणि मग दुर्दैवाने आमच्याकडून गेले कोरोनाच्या काळामध्ये. त्याचा मुलगा एकला जिल्हाध्यक्ष केलं. ज्यावेळेला त्याच्या तिकिटाच्या अपेक्षा होत्या, त्याला तिकीट मिळणार होतं, त्याचंही नाव पुढे झालेलं होतं, नाही मिळालं.
कुठे काय लगेच कमाल लागला, लगेच मेळावा यायला सुरुवात केली, लगेच भाषण करतोय, एकही दिवस घरी बसलेला नाही. मित्र, याला म्हणतात पक्षनिष्ठा, याला म्हणतात पक्षनिष्ठा. तुम्हाला योगदान माहित नाही, पक्ष काय माहित नाही, चळवळीचा काय झाला प्रवास आमचा माहित नाही, पूर्वी लोकांनी काय काय केलं हे माहित नाही, पण तुम्हाला आयतं मिळालं की असो, आयतं मिळालं की असो. पण तुम्ही जे म्हणाला की 99% तू बरोबर 1% चूक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.